कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसच्या उमेदवार अर्चना बिरांजे, सचिन शेंडे, शुभांगी पाटील, प्रवीण केसरकर आणि प्रभाग क्रमांक 18 मधील अरुणा गवळी, गीतांजली हवालदार, भूपाल शेटे, सर्जेराव साळोखे यांच्या प्रचारार्थ राजेंद्रनगरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना काँग्रेस महिला आघाडीच्या वेदवती मोहिते यांनी महायुतीवर सडकून टीका केली. महायुतीकडे सध्या कोणतेच विकासाचे मुद्दे नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यावर महायुती भर देत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिथं मी जाते, आता मला थोडंसं मी लाडक्या बहिणींशी बोलले, माझ्या सगळ्या लाडक्या भावांशी बोलायचं आहे. जिथं मी जाते तिथं मला हे ऐकायला येते की आत्ता असा अपप्रचार चाललाय की काँग्रेस जर का सत्तेत आली तर महानगरपालिका कशी चालवणार, कारण की राज्यात तर महायुती आहे, केंद्रात भाजप सरकार आहे, तर बंटी पाटील साहेबांना कोण पैसे देणार आहे महानगरपालिका चालवायला? बरोबर आहे का नाही दादा, बरोबर आहे का नाही? ही अतिशय चुकीची माहिती आहे. कुणीही मला आता इथं उठून सांगावं की महानगरपालिका कशी चालते. आपण काय पैसे भरतो का नाही महानगरपालिकेला? घरफाळा भरतो, पाणीपट्टी भरतो, किती कर भरतो आपण? हा सगळा कर एकत्र महसूल म्हणून जमा केला जातो आणि त्या करामधून महानगरपालिकेचं काम चालतं. आता मला सांगा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर का पैसे देत असते तर मागच्या 1 वर्षामध्ये जेव्हा 10च्या 10 आमदार महायुतीचे कोल्हापुरात बसलेले आहेत, त्यांनी काम केलं असतं का नाही? असतं का नाही? आले का तुमच्या दारात? मी परवा इथं मागच्या गल्लीमध्ये एक मीटिंग घेतली. इतकी वाईट अवस्था आहे, इतकी वाईट गटर, इतके वाईट स्वच्छतागृह, पाय ठेवायला जागा नाही. मग 10च्या 10 उमेदवार जर का आत्ताच्या सत्तेतले आहेत तर ते कुठे आहेत? त्यांनी काय केलंय हा विचार आपण केला पाहिजे. आत्ताच्या इथले जे नेते आहेत कोल्हापुरातले महायुतीचे, यांना तोंड नाही आहे तुमच्याकडं मत मागायला, आणि त्यामुळंच त्यांना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मत मागायची पाळी आलेली आहे. यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील, लाला भोसले, राजू साबळे, उदय कांबळे, संदीप बिरांजे, मुस्ताक मलबारी, शैलजा भोसले, संगीता चक्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.